नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। तर मित्रांनो, टेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि सविस्तर पद्धतीने मित्रांनो आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठीची वेब लिंक जी आहे ती https://ibpsonline.ibps.in mscepmar25/ ही लिंक आहे। मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करायचा जो कालावधी आहे तो 26/4/2025 पासून 10 मे 2025 पर्यंत आहे आणि विविध परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक जी आहे ती पण 10 मेच आहे आणि प्रवेशपत्र ऑनलाईन प्राप्त करून घेण्याचा कालावधी जो आहे तो परीक्षेचा 7 दिवस आधी आहे आणि ऑनलाईन परीक्षेची दिनांक आहे ते 24/5/2025 ते दिनांक 5/6/2025 प्रविष्ट उमेदवारांच्या संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल झाल्यास परिषदेच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। परीक्षेचे माध्यम व अभ्यासक्रम जो आहे तो परीक्षेचा माध्यम मराठी, इंग्रजी व उर्दू असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। या 3 भाषेमध्ये तुम्हाला परीक्षा देता येईल आणि अभ्यासक्रम तुम्ही पाहता सदर परीक्षा एकूण 200 गुणांची राहील। परीक्षेसाठी निवडलेल्या पुढील प्रमाणे 2 घटक राहतील। यामध्ये अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता एकूण 2 घटक असणार आहेत। यामध्ये शेकडा प्रमाण अभियोग्यतेमध्ये 60% आहे, एकूण गुण 120, एकूण प्रश्न 120 आणि बुद्धिमत्ता यामध्ये शेकडा प्रमाण तुम्ही पाहता 40% आहे आणि एकूण गुण 80 आणि एकूण प्रश्न 80 आणि शेकडा प्रमाण 100%, एकूण गुण 200, एकूण प्रश्न 200। अभियोग्यता या घटकातील सर्वसाधारणपणे गणितीय क्षमता, विवेक आणि अचूकता, भाषिक क्षमता इंग्रजी, भाषिक क्षमता मराठी, अवकाशीय क्षमता, कल किंवा आवड, समायोजन, व्यक्तिमत्व इत्यादी उपघटक राहतील आणि बुद्धिमत्ता या घटकांतर्गत स्पर्धा सर्वसाधारणपणे आकलन, वर्गीकरण, संबंध, क्रम, श्रेणी, तर्क व अनुमान, कूट, प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी इत्यादी उपघटक राहतील। सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही, त्यामुळे या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी विशिष्ट तर मर्यादा असणार नाही। परीक्षेचा जो कालावधी आहे तो 120 मिनिटांचा राहील। तुम्ही पाहू शकता 120 मिनिटांचा कालावधी असणार आहे परीक्षेसाठी आणि इथे पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदीबाबतची इथे माहिती देण्यात आली आहे। परीक्षेचे शुल्क तुम्ही पाहता खुल्या वर्गातील उमेदवारांना राखीव ₹950 आहे आणि मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग, अनाथ व दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी ₹850 परीक्षा शुल्क राहील आणि परीक्षा शुल्क नापरताव असणार आहे। जिल्हा परीक्षा केंद्र निवड याबाबत इथे त्यांनी माहिती दिली आहे। एक्झाम सेंटर बाबत माहिती पाहता येते। अर्ज सादर करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्राची निवड करणे अनिवार्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। प्रवेशपत्राबाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे। तसेच परीक्षेस प्रवेश याबाबत इथे माहिती आहे। फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशपत्र, ओळखीचा पुरावा, ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत अथवा प्रवेशपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, एक्झाम सेंटर सिलेक्ट करण्याबाबतची इथे माहिती आहे। यामध्ये अर्ज सादर करताना 3 जिल्हा परीक्षा केंद्रांची निवड करणे अनिवार्य आहे आणि जिल्हा किंवा परीक्षा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही। एखादे जिल्हा किंवा परीक्षा केंद्र कार्यान्वित होऊ शकले नाही अथवा एखादा जिल्हा परीक्षा केंद्रावर उमेदवारांना प्रवेश देण्याची क्षमता ओलांडली गेली असेल तर ते जिल्हा किंवा परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था दुसऱ्या जिल्हा किंवा परीक्षा केंद्रावर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि प्रवेशपत्राबाबत इथे पाहता परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या उमेदवारांची प्रवेशपत्रे या वेबसाईटवरती संकेतस्थळावर विशिष्ट लिंकद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील। त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाउनलोड करून घेणे व परीक्षेच्या वेळी उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे। त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही आणि प्रवेशपत्रावरील सूचनांचे पालन उमेदवारांनी करणे बंधनकारक आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। इथे ऑनलाईन अर्ज करण्याबाबतची पद्धत काय आहे ते आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पुरवण्यात आलेल्या IBPS लिंकद्वारे विविध पद्धतीने नोंदणी करून आपण आपला ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे। ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराच्या नावाची नोंद करताना ती आधार कार्डामधील नोंदणीप्रमाणे असणे आवश्यक आहे। परीक्षेच्या वेळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर ओळखपत्र म्हणून सादर आधार कार्ड दाखविणे अनिवार्य आहे आणि ऑनलाईन अर्जामधील नावात व आधार कार्डामधील नावाच्या नोंदणीमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास आपली उमेदवारी रद्द होईल। तर मित्रांनो, ही माहिती होती टेट परीक्षाबद्दलची। अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।